नमस्कार. दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर करंजीचा आवाज ऐकलात ना, एकदम खुसखुशीत खारीसारखी भरपूर पदर सुटलेली, मोजता येणार नाहीत इतक्या जास्त लेयर्स किंवा पदर सुटलेली ही आजची जी करंजीची रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परफेक्ट अर्धा किलोचं 1 किलोचं प्रमाणसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर यंदाच्या दिवाळीची ही जी एकदम खुसखुशीत खारीसारखी खस्ता करंजीची रेसिपी आहे ती याच पद्धतीने बनवून बघा. अजिबात न बिघडता एकदम खुसखुशीत करंजी तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण करंजीचं जे आतलं सारण आहे ते तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचाभर खसखस घालते. तर खसखस अशी कोरडीच 1 ते 2 मिनिटांसाठी तुम्हाला परतून घ्यायची, भाजून घ्यायची. यामध्ये तूप वगैरे घालायची गरज नाही आहे. फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी कोरडीच अशी ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे. खसखस 2 मिनिटांसाठी भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये कढईमध्ये आपण इथे घालतोय आता 1.5 कप किसलेलं खोबरं. तर हे खोबरं जे आहे, घरची जी खोबऱ्याची वाटी असते ती किसणीवरती किसून मी अशा पद्धतीने खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे. याऐवजी तुम्हाला जर मार्केटमधलं रेडीमेड किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरायचं असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा याचा जर पाठीचा काळा भाग काढून टाकला तर तसंसुद्धा पूर्ण पांढरशुभ्र असं खोबरं मार्केटमध्ये विकत मिळतं. तो खोबऱ्याचा किस वापरला तरी चालेल. घरीच खोबरं किंवा खोबऱ्याच्या ज्या वाट्या असतात त्या किसणीवरती किसून अशा पद्धतीने हा खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे. मस्त असा गोल्डन गुलाबीसर रंगावरती आपण हा एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे. खोबरंसुद्धा भाजताना अजिबात तूप वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे. खूप जास्त डार्क ब्राऊन करायचं नाही. मस्त सोनेरी रंग आला की लगेचच ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा तूप मी त्याच कढईमध्ये घातलेला आहे. त्यामध्ये आपण इथे घालणार आहोत 4 चमचे बारीक रवा. तर रवा आणि खोबऱ्याचं सारण आहे म्हणून मी इथे रवा घातलेला आहे. खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. रवा फक्त थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी किंवा मग खूप जास्त भुसभुशीत आपली करंजी किंवा आतलं सारण लागू नये म्हणून रवा एकदम सारण मिळून येण्यासाठी घातलेला आहे. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा मग संपूर्ण खोबऱ्याचं किंवा खूप जण खव्याचं सुद्धा सारण करतात. वेगवेगळ्या सारणाचे प्रकार तुम्ही इथे तुम्हाला ज्या पद्धतीचं आवडत असेल त्या पद्धतीने करू शकता. तर मस्त तुपामध्ये आपण 7 ते 8 मिनिटांसाठी हा जो रवा आहे एकदम छान बदामीसर रंगावरती अशा पद्धतीने मस्त परतून घेतलेला आहे. बघू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर छान आपला रवा इथे भाजून तयार आहे. एका ताटामध्ये भाजलेलं खोबरा किस आणि जो रवा आहे तो काढून घेतलेला आहे. थंड होण्यासाठी आपण याला साईडला ठेवून देऊया. त्याच पॅनमध्ये आता मी फक्त अर्धा चमचा तूप घालत आहे. यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे इथे मी थोडीशी मगज बी, काजू आणि बदामाचे काप घेतलेला आहे. तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा याच्यामध्ये सारणामध्ये घालायचं असेल तो इथे घालू शकता. चारोळीसुद्धा छान लागते किंवा मग मनुका, बेदाणे घालायचे असतील ते सुद्धा घालू शकता. अगदी 1 ते 1.5 मिनिटांसाठी मी तुपावरती हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते अशा पद्धतीने परतून घेणार आहे. तुपामध्ये परतून घेतल्यानंतर एका छोट्याशा अशा प्लेटमध्ये मी भाजलेली खसखस आणि ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे. त्यानंतर रवा आणि किसलेलं खोबरं जे आपण भाजून घेतलेलं होतं ते हाताने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. म्हणजे थोडंसं खोबरा किस अशा पद्धतीने हाताने कुस्करून घ्यायचा किंवा मग ह्याला मी आज वेगळी पद्धत वापरणार आहे. एकदम छान सारण आपलं करंजीतलं मिळून येण्यासाठी मी रवा आणि खोबरं अगदी अर्ध्या मिनिटासाठी फक्त काही सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये साखर घालायची नाही. फक्त भाजलेला खोबरा किस आणि जो आपण भाजून रवा घेतलेला होता एकदम छान अर्ध्या मिनिटासाठी फक्त मिक्सरला 2 पल्सेससाठी याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, सारण छान मिळून येतं आणि बारीक त्याची पूड अशी तयार होती. खूप जास्त फाईन पावडर नाही पण हलकीशी पूड तयार झाली की मग करंजी खाताना त्याचं सारण छान मिळून येतं आणि चवीला छान लागतं. तर रवा आणि खोबरं मिक्सरमधून अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच मी बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी घालते मी पिठी साखर आणि 1 ते 1.5 चमचा घातलेली आहे मी वेलची पूड. आणि व्यवस्थितपणे आता हे जे करंजीचं सारण आहे त्याच्यामध्ये आपण ही पिठी साखर आणि वेलची पूड मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर अजून 1 ते 2 चमचा साखर वाढवली तरी काहीच हरकत नाही. व्यवस्थितपणे साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता हे करंजीसाठीचं सारण किंवा जी स्टफिंग आहे त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेली खसखस आणि ड्रायफ्रूट्स होते तुपामध्ये परतून घेतलेले ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहे. तर हे करंजीच्या आतलं सारण जे आहे ते इथे तयार आहे. हे तुम्ही 1 ते 1.5 महिन्यासाठी स्टोअर करू शकता. फ्रीजला स्टोअर करून द्या. अजिबात काहीच होत नाही. एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये बर्नीमध्ये भरून ठेवलं की अजिबात याला काहीच होत नाही. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पटकन याच्या करंज्या कणिक भिजवून तयार करू शकता. सारण तयार आहे. आता आपण वरच्या पारीसाठी कणिक मळून घेणार आहोत. तर मी इथे एका मोठ्या अशा टोपामध्ये 1 कप फक्त मैदा घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे. जास्त प्रमाणात जर तुम्हाला करंजी करायची असेल किलोच्या अर्धा किलोच्या प्रमाणात त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तूप मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे. 2 चमच्यांपेक्षा जास्त तुपाची अजिबात आपल्याला गरज नाही आहे. मस्त एकदम खस्ता खारीसारख्या खुसखुशीत अशा पदर सुटलेल्या या पुडाच्या करंज्या तयार होतात.
कडकडीत तुपाचं मोहन घातल्यानंतर अशा पद्धतीने सगळं जे तूप आहे आपण सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर थोडंसं कोमट झालं की हाताने आपण सगळ्या मैद्याच्या कणाकणाला आपण हे जे तुपाचं मोहन आहे ते अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने मूठ वळून बघितली याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित प्रमाणात पडलेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून थोडीशी घट्टसर अशी आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. अजिबात पातळ किंवा सैलसर कणिक मळायची नाही. थोडीशी घट्ट ठेवली की मैद्याला आपोआप थोडंसं नंतर चिकनाई येते किंवा मैदा थोडासा लूज पडतो. त्यासाठी थोडंसं सुरुवातीला घट्टच कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे. तर फक्त 1 कप मैद्यापासून आज आपण मस्त 17 ते 18 म्हणजे वजनी प्रमाणात जर बघितलं तर अर्धा किलो करंजी तयार होते. पीठ आपलं तयार आहे. त्याला फक्त 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तोवर आपण पुढच्या करंजीसाठी जो आपला साठा लागणार आहे तो तयार करून घेणार आहोत. तर इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर किंवा जे कॉर्नस्टार्च असतं ते घालायचं आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर किंवा कॉर्नस्टार्च नसेल तर याऐवजी तुम्ही 2 चमचे मैदा घाला किंवा मग 2 चमचे बारीक एकदम फाईन असं तांदळाचं पीठ असतं ते सुद्धा घालू शकता. पण कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे एकदम खारीसारखं टेक्स्चर आपल्या पुढच्या करंजीला येतं. तर जर कॉर्नफ्लोअर मिळालं तर नक्की कॉर्नफ्लोअरचाच वापर करा. अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटांसाठी मस्त याला चमच्याने फेटून घेणार आहे. म्हणजे कॉर्नफ्लोअर आणि तूप एकदम छान मिक्स होतं आणि एकदम फ्लफी किंवा पांढरा शुभ्र याचा रंग अगोदरपेक्षा पांढरा झालेला आहे आणि हलकं तयार होतं. जेवढं याला छान फेटून घ्याल तेवढीच आपली करंजी एकदम खस्ता आणि खुसखुशीत तयार होते. 10 मिनिटांनंतर आपलं जे मैदा किंवा कणिक आपण साईडला भिजवून ठेवलेली होती ते सुद्धा छान इथे मऊसूत तयार झालेलं आहे. अजून एकदा पोळपाटावरती घेऊन याचा लांबट अशा पद्धतीने रोल तयार करून घेतलेला आहे आणि समान आकारात याचे 4 ते 5 मी अशा पद्धतीने एकसारखे भाग कट करून घेतलेले आहे. तर हे जे भाग आहेत एकसारखे कट करायचे म्हणजे ह्याच्या आपण नंतर पोळ्या लाटून घेणार आहोत तर त्या एकसारख्या आकाराच्या तयार होतील आणि आपली पुडाची करंजी मस्तपैकी भरपूर अशा लेअरची तयार होते. त्यातलाच एक गोळा घेऊन आपण त्याची मस्त जेवढी लाटता येईल किंवा जेवढी पातळ तयार करता येईल तेवढी पातळ अशी पोळी तयार करणार आहोत. तर बघू शकता याला लाटताना फक्त खूप जास्त पीठ लावायचं नाही, मैदा लावायचं नाही. शक्य असेल तर याला अजिबात पीठ लावू नका म्हणजे आपली व्यवस्थितपणे पारी इथे तयार होते. तर बघू शकता माझा हातसुद्धा दिसतो एकदम पापडासारखी पातळ अशी आपण ही पोळी इथे लाटून घेतलेली आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या म्हणजे 5 आपण गोळे तयार करून घेतले होते तर 5ही पोळ्या मी इथे लाटून तयार करून घेतलेल्या आहे एवढ्याच आकाराच्या आणि पातळ लाटायच्या. त्यानंतर जो आपण साठा किंवा तूप आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते आपण मस्तपैकी त्याचा एक पातळ असा थर पहिल्या पोळीवरती लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा पोळी आपण त्यावरती ठेवून घेणार आहोत आणि दुसऱ्या पोळीला सुद्धा वरतून अशा पद्धतीने तुपाचा आणि कॉर्नफ्लोअरचा जो आपण साठा तयार करून घेतला आहे तो सुद्धा लावून घेणार आहे. त्यानंतर तिसरी पोळी ठेवलेली आहे. तिसऱ्या पोळीवरती सुद्धा कॉर्नफ्लोअरचा आणि तुपाचा साठा लावला आहे. चौथी पोळीसुद्धा लाटली आहे, साठा लावला आहे आणि सगळ्यात शेवटी ही 5वी पोळी बघू शकता त्याला सुद्धा तुपाचा साठा लावून घेतलेला आहे. तर जेवढ्या तुमच्या पोळ्या आहेत त्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवून साठा लावून घ्यायचा आहे. साठा लावताना फक्त एकसारखा लावायचा, कुठे खूप जास्त कुठे खूप कमी असं करू नका. पातळ अशी साठ्याची लेअर द्यायची म्हणजे आपल्या ज्या करंज्या आहेत त्याची पारी छान खस्ता तयार होते आणि खूप जास्त तेलकट होत नाही. व्यवस्थितपणे पोळ्या एकमेकावरती ठेवल्यानंतर त्याचा मस्तपैकी असा एक घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे. घट्ट रोल तयार केला की मग आपली जी करंजी आहे खूप जास्त तेलकट होत नाही आणि त्याचे जे पदर आहेत ते तेलात गेल्यानंतर मस्तपैकी सुटसुटीत तयार होतात आणि सुटायला मदत होते. त्यासाठी घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आहे आणि मस्तपैकी अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारातल्या लाट्या कापून घ्यायच्या आहेत. तर या लाट्या सुकू नये म्हणून आपण एका रुमाल आणि नॅपकिनने झाकून ठेवलेले आहे. त्यातलीच एक लाटी घेतलेली आणि व्यवस्थितपणे पोळपाटावरती त्याला थोडंसं गोल आकारात करून घेऊया कारण कापताना याचा आकार थोडासा बदलतो. बघू शकता लाटीच्या आतमध्येच आता तुम्हाला दिसत असेल भरपूर अशा लेअर सुटलेल्या आहेत. तर अंगठ्याच्या खालच्या साह्याने किंवा तळहाताच्या बाजूच्या साह्याने अशा पद्धतीने हलकंसं याला दाबून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साह्याने एकदम पुरीसारखी खूप जास्त पातळ करायची नाही, नेहमीच्या करंजीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. खूप जास्त जोर लावून लाटायचं नाही, नाहीतर मग करंजीचे जे लेयर्स किंवा पदर्स आहे ते व्यवस्थित सुटणार नाही. तर अशा पद्धतीने थोडीशी जाडसर आकारात मी पुरीच्या आकाराची ही जी पारी आहे ती लाटून घेतलेली आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपलं हे जे रवा खोबऱ्याचं सारण आहे यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि काठाला थोडंसं पाण्याचा हात लावायचा किंवा दूधही लावू शकता. म्हणजे काय होतं ह्याची जी बाजू आहे ती व्यवस्थितपणे चिकटल्या जाते आणि तेलात टाकल्यानंतर आपली जी करंजी आहे अजिबात सुटत नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सगळ्या बाजूंनी करंजी बंद करून घ्यायची. बघू शकता आत्ताच याचे पदर तुम्हाला इथे दिसत असतील. तर करायला एकदम सोपी आणि खारीसारखी खुसखुशीत आणि खस्ता आपली ही करंजीची रेसिपी आहे. यंदाच्या दिवाळीला अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर दुसऱ्यासुद्धा लाटीची मी त्याच पद्धतीने थोडंसं तळहाताच्या साह्याने हाताने अगोदर दाबून घ्यायचं, लाटीत थोडीशी चपटी करून घ्यायची आणि नंतर लाटण्याच्या साह्याने हलक्या हाताने लाटून घ्यायची. सारण भरायचं आणि करंजीच्या ज्या कडा आहेत त्या थोडंसं पाणी लावून किंवा दूध लावून बंद करून घ्यायच्या. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या करंज्या एका ताटामध्ये करून घेतलेल्या आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास 17 ते 18 करंज्या तयार होतात.
त्यानंतर करंज्या तळण्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. तर करंजी तळताना तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या ह्या करंज्या एका पारीच्या नाही आहेत, तर कारण त्याच्यामध्ये खूप जास्त लेयर्स असणार आहेत, म्हणून आपल्याला मंद गॅसवरती चांगले 7 ते 8 मिनटं ही जी करंजी आहे ती तळून घ्यायची आहे. याला थोडासा वेळ लागतो, पण मग व्यवस्थितपणे छान खस्ता होईपर्यंत तळल्या की आतून आपली करंजी नरम पडत नाही. बऱ्याचदा काय होतं, तेल जास्त गरम असलं की मग करंजी लगेचच वरती लाल होते आणि आपल्याला वाटतं तळली गेली, आपण काढून घेतो आणि थंड झाल्यानंतर वरच्या लेअर थोड्याशा 1-2 लेअर कुरकुरीत होतात, पण आतमध्ये मात्र करंजी नरम राहते आणि तेलकटसुद्धा होऊ शकते. त्यासाठी 7 ते 8 मिनिटांपर्यंत छान यावरती अशा पद्धतीने तेल उडवत आपल्याला मस्त बदामी रंगावरती ही जी करंजी आहे ती तळून घ्यायची आहे. जर तुम्हाला पांढऱ्या रंगावरती करंज्या तळून आवडत असतील तर थोडंसं 1-2 मिनटं अगोदर काढून घेतल्या तरी चालतील. तर मस्त एकदम खुसखुशीत आतपर्यंत छान तळली गेलेली खारीसारखी आपली लेयर्सवाली करंजी तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. करंज्या तळताना अजिबात घाई करायची नाही. मस्त लो टू मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटांपर्यंत करंजीचा एक घाणा किंवा एक बॅच तळून घ्यायची. तर बघू शकता अशा पद्धतीने करंज्या आपल्या तळून तयार आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतरच्या सुद्धा करंज्या सेम त्याच प्रोसेसने आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर एवढ्या प्रमाणात सांगितलं तसं मी 17 ते 18 करंज्या तयार होतात. जर तुम्हाला अर्धा किलोचं 1 किलोचं प्रमाण हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सारणासहित किती घ्यायचं आहे ते दिलेलं आहे, तर नक्की एकदा चेक करा. तर यंदाच्या दिवाळीला अशी ही एकदम भरपूर असे मोजता येणार नाहीत एवढे असे पदर सुटलेली खुसखुशीत खारीसारखी करंजीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ, आजची ही दिवाळी फराळातली रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून भरपूर लाईक करा, या व्हिडिओला भरपूर शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक करंजी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता. थंड झाल्यानंतर मस्त हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची. अगदी महिनाभर काहीच होत नाही, मस्त खमंग आणि खुसखुशीत राहतात. तर नक्की यावर्षीच्या दिवाळीला ही करंजीची रेसिपी बनवून बघा. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.